नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आज मी स्टेट बोर्डचा जे चॅप्टर नंबर 4 आहे त्या चॅप्टर मधले काही महत्वाचे क्वेश्चन किंवा तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणू शकता जे आतापर्यंत बोर्डला विचारलेले आहेत आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये पण विचारू शकतात असेच टॉपिक काढून आणलेले 2020 पासून ते 2025 पर्यंत म्हणजे मागच्या वर्षी जे क्वेश्चन पेपर आला होता बोर्डला त्या क्वेश्चन पेपर मधले काही मी क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे बघा. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण 2020 मध्ये जे क्वेश्चन पेपर होता बोर्डचा त्या क्वेश्चन पेपर मध्ये चॅप्टर नंबर 4 मधून कोणकोणत्या टॉपिक वर क्वेश्चन विचारले होते ते आपण बघू. तर 2020 मध्ये डीएनए पॅकेजिंग आणि डिस्टिंग्विश बिटवीन डीएनए आणि आरएनए. डीएनए आणि आरएनए जे आहेत ह्या दोन बायोमॉलिक्युल मधला फरक आणि डीएनएची जी पॅकेजिंग असते प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ह्या दोन टॉपिक वर क्वेश्चन तयार झाले होते. नंतर 2022 मध्ये जर बघितलं आपण तर 2022 मध्ये डीएनए रिप्लिकेशन किंवा आपण त्याला डीएनए सिंथेसिस म्हणजे डीएनए रिप्लिकेशन म्हणजे डीएनए ची कॉपी कशी तयार होते ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसवर क्वेश्चन विचारलेला होता. अजून जर पाहिलं आपण तर राईट द एम ऑफ एचजीपी म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ह्युमन जिनोम प्रोजेक्टचे एम्स म्हणजेच गोल ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट म्हणून बघा बोर्ड मध्ये गोल ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ह्युमन जिनोम प्रोजेक्टचे गोल लिहायचे तुम्हाला एम्स लिहायचे. त्याच्यानंतर अप्लिकेशन ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग. डीएनए फिंगरप्रिंटिंगचे अप्लिकेशन म्हणजे आपण काय म्हणतो एक युजेस म्हणजे कोणकोणत्या फील्डमध्ये आपण डीएनए फिंगरप्रिंटिंगचा यूज करू शकतो हे एक लिहायचं होतं. आता हे टोटल 3 टॉपिक आहेत जे 2022 मध्ये क्वेश्चन विचारलेले होते. नंतर 2023 मध्ये जर बघितलं आपण तर 2023 मध्ये पण 3 टॉपिक आहेत त्या 3 टॉपिक वर क्वेश्चन विचारले होते. डीएनए पॅकेजिंग परत विचारलेलं आहे. नंतर डीएनए रिप्लिकेशन पण परत विचारण्यात आलं आणि डिस्टिंग्विश बिटवीन युक्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन. युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन डिफरन्स सांगायचं होतं. लाईटली स्टेन असतो, डार्क स्टेन असतो, त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्शनल ऍक्टिव्ह कोणते इनऍक्टिव्ह कोणते हे बेसिक तुम्हाला डिफरन्स लिहायचे होते. आता हे 3 टॉपिक विचारले होते 2023च्या एक्झाम मध्ये. आता 2024 च्या एक्झाम मध्ये 2024च्या एक्झाम मध्ये बघा लॅक ओपेरॉनवर क्वेश्चन विचारला होता. लॅक ओपेरॉनवर एमसीक्यू पण विचारला होता आणि थेअरीमध्ये व्हॉट इज लॅक ओपेरॉन अँड इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स ऑफ लॅक ओपेरॉन हे क्वेश्चन विचारलं. म्हणजे लॅक ओपेरॉन म्हणजे काय डिफाईन करायचं तुम्हाला आणि नंतर इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स लिहायचे लॅक ओपेरॉनचे. म्हणजे लॅक ओपेरॉनवर एमसीक्यू आणि थेअरी क्वेश्चन पण विचारलेला होता. त्याच्यानंतर स्टेप्स ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग. डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये ज्या स्टेप असतात त्या स्टेप तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन करायचे होते. नंतर प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एमआरएनए फ्रॉम एचएनआरएनए. एचएनआरएनए पासून एमआरएनए कसा तयार होतो म्हणजे कॅपिंग, त्याच्यानंतर स्प्लायसिंग, मिथायलिन ग्रुप जे ऍड होतो कसे टेलिंग म्हणतो आपण, ह्या सगळ्या प्रोसेस एक्सप्लेन करून तुम्हाला सांगायचं होतं की एमआरएनए एचएनआरएनए पासून कसा तयार होतो. ह्या 3 टॉपिक हे 1 लाख उपकरण म्हणजे त्याच्यात ऍड करून जर टाकला आपण तर 3 टॉपिक वर 2024 ला पण क्वेश्चन तयार झाले होते. हे 3 टॉपिक बघा. आता या 3 टॉपिक मध्ये फिंगरप्रिंटिंग रिपीट झालेलं आहे. त्याच्यानंतर लॅक ओपेरॉन आणि प्रोसेस ऑफ एचएनआरएनए पासून आरएनए हे 2 नवीन आहेत पण हे बाकी रिपीट झालेलेच आहे. नंतर आता लेटेस्ट मध्ये जर बघितलं आपण जस्ट मागच्या वर्षी झालेला क्वेश्चन पेपर होता त्या क्वेश्चन पेपर मध्ये पण बघा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हेटेरोकॅटालिटिक अँड ऍटोकॅटालिटिक फंक्शन ऑफ डीएनए. डीएनएचे जे फंक्शन आहे हेटेरोकॅटालिटिक आणि ऍटोकॅटालिटिक त्या फंक्शनवर क्वेश्चन विचारले म्हणजे दोन्हीतलं डिफरन्स सांगायचे तुम्हाला. नंतर राईट एनी 6 कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड. जेनेटिक कोडचे कोणते पण 6 कॅरेक्टरिस्टिक लिहायचे तुम्हाला. जेनेटिक कोडचे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत बुक मध्ये. आता नंतर एक एमसीक्यू पण विचारलं होतं अँटीकोडॉनचं. एक अँटीकोडॉन दिलेला होता आणि त्याचं तुम्हाला कोडॉन जे आहे कोडॉन दिलेलं होतं त्याचा अँटीकोडॉन ओळखायचा होता. बरोबर एमसीक्यू विचारलेला होता. आता हे 2025 मध्ये विचारलेले टॉपिक आहेत. या टॉपिकवर 2025 मध्ये क्वेश्चन तयार झाले. आता हे सगळं अनालिसिस केल्यानंतर आपल्याला असं काहीतरी एक डाटा भेटतो की त्याच्यानुसार आपल्याला अंदाज लागतो किंवा आयडिया येते की येणाऱ्या एक्झाम मध्ये कोणकोणते टॉपिक आपण केले पाहिजे, कोणते टॉपिक स्किप करावे. त्यासाठी पण आपण बघा हे त्यासाठी आपण हे काही टॉपिक सिलेक्ट केले. तर
एक्सपेक्टेड टॉपिक्स किंवा क्वेश्चन मध्ये जर बघितलं आपण तर डीएनए पॅकेजिंग भरपूर वेळेस विचारलेलं आहे, फक्त मागच्या वेळेस स्किप केले म्हणजे परत येऊ शकतं. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन डीएनए आणि आरएनए, बेसिक आहे, जड पण नाही, एकदा वाचलं तरी लक्षात ठेवू शकता तुम्ही. नंतर डीएनए रिप्लिकेशन पण अत्यंत सोपा कन्सेप्ट आहे. डीएनए रिप्लिकेशन जर समजा तुम्ही एकदा जर समजा लक्ष देऊन जर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घेतली तर हे पण तुम्हाला विसरणार नाही, पण एवढं सोपं आहे डीएनए रिप्लिकेशन. नंतर एम्स ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्टचे एम्स, हे पण एकदा वाचून काढल्यानंतर लक्षात राहण्यासारखं आहे, काही अवघड नाही. टिप्स अँड ऍप्लिकेशन ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग हे करून जा, कारण भरपूर वेळेस डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या स्टेप्स असतील किंवा डीएनए फिंगरप्रिंटिंगचे ऍप्लिकेशन असतील, त्याच्यावर पण क्वेश्चन मागच्या 4-5 वर्षामध्ये विचारलेले. नंतर डिस्टिंग्विश बिटवीन युक्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन, युक्रोमॅटिक आणि हेटेरोक्रोमॅटिक मधले डिफरन्स आहे, जे काही फरक असतील ते तुम्ही क्लिअर करून जा. नंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोडची जी कॅरेक्टरिस्टिक आहेत ते पण तुम्ही क्लिअर करून जा. आणि शेवटला जाता जाता लॅक ऑपरॅनला तुम्ही लॅक ऑपरॅनची डेफिनेशन, लॅक ऑपरॅनचं वर्किंग आणि लॅक ऑपरॅनची इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स एवढं करून जा. आता हे एवढं जरी केलं तुम्ही तर जवळपास 6 मार्काला विचारला जातो हा चॅप्टर. 6 मार्कचं वेटेज आहे तुमचे, 6 मार्क फिक्स होतात. एवढेच टॉपिक करा तुम्ही. एवढं टॉपिक केलं तरी एक्झाम मध्ये तुम्हाला 6 मार्क जे काही विचारतील ह्या टॉपिक वरच क्वेश्चन तयार होतात.